Hello everyone, myself Gulab Thombre and welcome to the channel Edion Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण टेस्ट क्रॉस बघितलं होतं आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही मेंडेलनं लॉज किंवा प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स दिलेत त्यातले पहिले दोन लॉ बघणार. दॅट इज द लॉज ऑफ डॉमिनन्स अँड लॉज ऑफ सेग्रीगेशन. ओके, आय होप की पाठीमागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला टेस्ट क्रॉस एकदम परफेक्ट असा समजला असेल. ओके, done. Now in today's lecture we are going to discuss the laws. Based on his observations of monohybrid cross, Mendel proposed two general rules to understanding of his monohybrid cross. म्हणजे monohybrid cross वरून त्याने दोन laws दिलेत. Today these laws are called laws of dominance and law of segregation. Okay, Mendelने दोन law दिलेत. That laws are called, first one is the laws of dominance and another one is the law of segregation. ओके, लॉ ऑफ डॉमिनन्स नुसार काय म्हणते, कॅरेक्टर्स आर कंट्रोल्ड बाय डिस्क्रीट युनिट कॉल्ड फॅक्टर्स. ओके, म्हणजे कॅरेक्टर्स जे असतात ना, कॅरेक्टर कंट्रोल्ड बाय डिस्क्रीट युनिट कॉल्ड फॅक्टर्स म्हणजे जीन्स. ओके, आणि फॅक्टर्स अक्कर इन पेअर. मग तेच म्हटलेलं आपण मागे सांगितलं की दिस वन इज द टी अँड दिस वन इज द स्मॉल टी. सो कॅरेक्टर्स अक्कर इन पेअर. In dissimilar pair of factor, one members dominates and other is recessive. This is dominant and this is recessive. Okay, my character, suppose this one is the tall. Tall is the character. Tall is the character. Tall and dwarf. Tall is and dwarf are the character. हे characters are controlled by ह्या factors ने control केलं जाते ना, T आणि T. ह्या factors ने control केलं जाते. आणि another one is काय, factor occur in pair. This is small t and sorry tall आणि dwarf. Tall आणि dwarf. And pair of factors म्हणजे this is the dwarf आणि okay. And that's all. Okay, the law of dominance is used to explain only parental characters of monohybrid cross in F1 and expression in both F2. It is also explained 3:1 obtained in F2. Okay, that's all. sorry my mistake. And this is the law of dominance. Okay, त्यानंतर law of segregation. Okay, law of segregation मध्ये काय म्हणते, हा पहिला झाला. त्यानंतर law of segregation is based on the fact that alleles do not show any blending that characters are recorded in F2 generation. म्हणजे काय म्हणले किंवा राहू दे, हा असंच ब्लेंडिंग शो करत नाही म्हणते. सपोज आपण हा हे केलं राईट. ओके, ह्याचा क्रॉस केला, काय झालं, टाल झालं. परत ह्याचा ह्याच्यासोबत क्रॉस केला, टाल. अगेन ह्याचा ह्याच्यासोबत क्रॉस, दॅट इज ही. आणि ह्याच्यासोबत दॅट इज द. ओके, आता ह्या तिन्हीत काय भेटलं, टाल. ओके, आणि हे डार्ब भेटलं. ओके, डार्ब भेटलं. मग ह्यात एक तर आपले पॅरेंट्स काय होते, एक तर पॅरेंट्स आपले एक तर टॉल होता आणि दुसरा म्हणजे काय होता, डॉर्फ. ओके, डॉर्फ होता. मधला काय, एक तर आता ह्यात काय आपल्याला जे रिझल्ट भेटला, एक तर टॉल म्हणजे एका पॅरेंटसारखं भेटले हे, आणि दुसरा काय होता, डॉर्फ. डॉर्फ काय एकदा एका पॅरेंटसारखं भेटलं. मधलंच मिड हाईटचं काय नाही भेटलं ना. ओके, म्हणजे एका पॅरेंटसोबत त्यातलं मॅच होतंच, म्हणजे ब्लेंडिंग म्हणजे मिडल काय नाही भेटलं. दॅट्स ती जे हाईट एक तर टॉल भेटली नाहीतर डॉर्फ भेटली, एक मिडल असं काही भेटलेलं नाही. ओके, दॅट इज दी ब्लेंडिंग शो करत नाही. लॉ इज बेस्ड ऑन दॅट अल्लील्स डू नॉट शो एनी ब्लेंडिंग काही शो करत नाही. ओके, तेच सांगितलं. द पॅरेंट्स कंटेन टू अल्लील्स ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. The factors are allele pairs segregate from each other such that gamete receives only one of the two factors. म्हणजे दोन्हीपैकी एक फॅक्टर भेटते. Of course, homozygous parent produces all gametes that are similar, while heterozygous one produces. हेट्रोझायगस जे असते ना, होमोझायगस मध्ये कसं असतं, एक तर टी टी और स्मॉल टी. ह्यातून काय भेटणार आहे, हेमोझायगसमध्ये वन टाईपचेच गॅमेट्स असतात ना. हेट्रोझायगसमध्ये कसं असते, टू काइंड्स ऑफ गॅमेट्स, हिच हॅविंग एक वन अल्लील असते, म्हणजे हे एक पण अल्लील. ओके, हेट्रोझायगस म्हणजे कसं, दिस इज हेट्रोझायगस, दिस इज
होमोझायगस. मग ह्यातनं काय म्हणतात पॅरेंटमध्ये प्रोजेनीमध्ये जाईल तर एक तर हे जाऊ शकते किंवा हे, म्हणजे 50-50% चान्सेस असतात. ओके, ह्यातनं काय असं हे गेलं तरी हे गेलं तर काय फरकच नाही ना, हे गेलं तर हे गेलं तर काय फरकच नाही. सो दिस इज होमोझायगस, दिस इज हेट्रोझायगस. ओके, पहिला लॉ ऑफ डॉमिनन्स म्हणजे काय म्हणते, लॉ ऑफ डॉमिनन्समध्ये 3 हे सांगितलेत, कॅरेक्टर्स आर कंट्रोल्ड बाय फॅक्टर्स अँड फॅक्टर्स ऑकर इन पेअर, आणि 2 फॅक्टरपैकी एक डॉमिनंट असतो आणि दुसरा एक रिसेसिव्ह असतो. नंतर लॉ ऑफ सेग्रिगेशन बेस्ड ऑन द अलियस डू नॉट शो, ब्लेंडिंग शो करत नाहीत. ओके, म्हणजे एकतर टॉल असतात किंवा डॉर्फ, म्हणजे एकतर डॉमिनंट म्हणजे एका पॅरेंटमधलंच काय शो करत नाहीत, एकतर हे दोन्हीपैकी एका पॅरेंटसोबत मॅच होतं आहे. जस्ट रिमेंबर दिस मच. ओके, आणि होमोझायगस आणि हेट्रोझायगस. ओके, होप एव्हरीथिंग इज क्लिअर. डन. And these two law are given by Mendel. Okay, thank you so much. Bye bye.